श्रोतेहो, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. कालच्या भागात मतदानासाठी केलेल्या उपाययोजना, सोयीसुविधा आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती आपण घेतली होती. सर नमस्कार. नमस्कार. आता मतदान केंद्र कुठे आहे आपलं हे शोधण्यासाठी आपण एक हेल्पलाईन दिलेली आहे, वेबसाईट सांगितलेली आहे, घरोघरी वोटर स्लिप पण पोहोचलेलं आहे. तर मग मतदानाला येताना फक्त वोटर स्लिप घेऊन आलं तर चालेल की काही ओळखपत्र लागेल? आय कार्ड लागेल, कारण वोटर स्लिप ही फक्त मतदान केंद्राची माहिती देतं, पण मतदाराची ओळख पटवण्यासाठी त्याचं आय कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे ती स्लिप आणि आय कार्ड असं दोन्ही घेऊन आलं तर सोयीचं होईल. अच्छा. मधल्या काळात लोकांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये असे काही मेसेज पसरवले होते की मतदार यादीत तुमचं नाव नसेल पण तुमच्याकडे मतदान कार्ड असेल किंवा काहीतरी ओळखपत्र असेल तरी तुम्हाला मतदान करता येईल. त्याच्यावर नक्की सत्य परिस्थिती काय आहे? याचा कायदेशीर पैलू मी जरा स्पष्ट करतो. कायदा असं म्हणतो की मतदार यादीमध्ये ज्याचं नाव आहे त्याला मतदान करण्याचा हक्क आहे. मतदान ओळखपत्र ज्याच्याकडे आहे त्याला मतदान करण्याचा हक्क आहे असं कायदा म्हणत नाही. मतदान ओळखपत्र हे आणखी एक ओळखपत्र आहे, त्यामुळे इतर ओळखपत्रांइतकाच त्याला दर्जा आहे. मतदानाचा हक्क मिळतो तो मतदार यादीत नाव असल्यामुळे. त्यामुळे आपल्याकडे मतदान ओळखपत्र आहे किंवा नाही हे बघण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे ते म्हणजे व्होटर्स ॲप या ऑनलाईन ॲपवरती ऑनलाईन फॅसिलिटी आहे. तिथे आपलं नाव मतदार यादीत कुठे आहे, कोणत्या मतदान केंद्रावरती आहे, मतदान केंद्राचा पत्ता काय आहे, आपला मतदार क्रमांक काय आहे हे आधी बघणं महत्त्वाचं आहे. आणि हे बघून खात्री करून नेमक्या त्याच मतदान केंद्रावरती जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मतदानासाठी घरातून बाहेर निघण्यापूर्वी अवश्य प्रत्येक मतदाराने ही खात्री करून घ्यावी की आपलं नाव कोणत्या मतदान केंद्रावरती आहे. अन्यथा मतदान केंद्रावरती जाऊन इथे माझं नाव नाही असं कळण्याची पण शक्यता आहे. आणि मग तेव्हा असा गैरसमज होतो की मी मतदानापासून वंचित राहिलो. तर वंचित राहायला आपण स्वतः जबाबदार आहोत असा त्याचा अर्थ निघतो. कारण आपण जर आधी खात्री केली तर कदाचित शेजारच्याच मतदान केंद्रावरती नाव असू शकतं. ते आपण आधी ऑनलाईन चेक करायला प्रॉब्लेम काहीच नाही आणि त्याप्रमाणे त्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करायचं. आता लोकांनी मतदान करावं म्हणून काही विशिष्ट प्रलोभनं दाखवली जातात आणि याच्या चर्चा चालतात की इथे इतकं तिथे तितकं, याला हे त्याला ते. तर मग एक सुजाण मतदाराला जर हे सगळे प्रकार त्याच्या निदर्शनास आले तर त्याने तक्रार कुठे करायची आणि कशी करायची? निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता जी आहे त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 याच्यामध्ये सुद्धा हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मतदारांना प्रलोभन दाखवणं हा गुन्हा आहे. ते चुकीचं आहे. कारण मतदारांना प्रलोभन दाखवून मत मिळवणं याला लोकांचा प्रतिनिधी म्हणता येणार नाही. आणि म्हणून मतदारांची ही जबाबदारी आहे की कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये. त्यामुळे असं प्रलोभन जर समोर काही येत असेल तर ताबडतोब मतदारांनी आमचं जे सी व्हिजिल हे ॲप आहे त्या ॲपवरती आपण जर आपली तक्रार अपलोड केली, तक्रार अपलोड करायची म्हणजे लिहित बसण्याची गरज नाही. त्या ठिकाणाचा नुसता फोटो काढला, तो जो काही इव्हेंट घडतो आहे आचारसंहिता भंगाचा त्याचा फोटो काढला आणि तो त्या ॲपवरती अपलोड केला किंवा व्हिडिओ काढला आणि तो अपलोड केला तरी ते GPS एनेबल्ड ॲप असल्यामुळे आमची जी नजीकची FST किंवा SST टीम असते, फ्लाइंग स्क्वॉड किंवा स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, यांना ते एका क्षणात ती माहिती पोहोचते आणि ते स्पॉटवरती तातडीने पोहोचतात. आणि पोहोचल्यावर पहिलं त्यांचं काम आहे आचारसंहितेचा भंग थांबवणं आणि ती कारवाई ते करतात. आणि अपलोड करणाऱ्याने आपला जर मोबाईल नंबर दिलेला असेल तर त्यांना ते कळवतात की आपली तक्रार जी होती त्याच्यावर आमची कार्यवाही झालेली आहे. त्याचा पुरावा देखील ते पाठवतात. त्याच्यावरती निनावी पद्धतीने सुद्धा तक्रार करता येते. अशी निनावी तक्रार असेल तर आम्हाला त्या तक्रारदाराला कळवता येत नाही. अशा प्रकारे 100 मिनिटाच्या आत सी व्हिजिलवरच्या प्रत्येक तक्रारीवरती कारवाई केली जाते. विधानसभा निवडणुकीमध्ये आजपर्यंतच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत अशा जवळपास 7,000 तक्रारी या आम्हाला प्राप्त झाल्या आणि त्यातल्या
ठराविक 10-15 तक्रारी सोडल्या, ज्यांचा तपास आणखी करणं आवश्यक होतं आणि काम चालू आहे, त्या सोडल्या, तर बाकी सर्व तक्रारींवरती आम्ही 100 मिनिटाच्या आत कार्यवाही केलेली आहे. केलेली कार्यवाही संबंधिताला कळवण्यात आलेली आहे. अरे वा. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात जप्ती पण झालेली आहे आपल्याकडे, म्हणजे रोख रक्कम, सोनं चांदी किंवा इतर वस्तू. हे कशामुळे झालं आणि किती झालंय? मतदारांना प्रलोभन दाखवणं ही मुळातच बेकायदेशीर गोष्ट असल्यामुळे प्रलोभन दाखवण्यासाठी ज्या वस्तू किंवा कॅश वापरली जाते ती सुद्धा बेकायदेशीरच असते. त्याच्याशिवाय ते प्रलोभन दाखवता येणार नाही. आणि म्हणून आचारसंहिता लागू झाली त्या क्षणापासून आमची 19 डिपार्टमेंट्स, ज्यांना आपण एन्फोर्समेंट एजन्सीज म्हणतो, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या एजन्सीज आहेत, यंत्रणा आहेत, त्यांचं ते नियमित काम आहे. या एजन्सीज आणि आमच्या राज्यभरात पसरलेल्या 6,000 पेक्षा जास्त FSTs आणि SSTs, सर्व मतदारसंघांमध्ये या FSTs आणि SSTs आहेत. त्याच्यामध्ये एक मॅजिस्ट्रेटच्या पॉवर असलेला अधिकारी असतो, पोलीस कॉन्स्टेबल असतो, संबंधित एन्फोर्समेंट एजन्सीचा कोणी प्रतिनिधी असू शकतो. आता जेव्हा सायलेन्स पिरियड चालू आहे शेवटच्या 48 तासात, या काळामध्ये प्रत्येक FST SSTला आम्ही केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा एक जवानसुद्धा सोबत दिलेला आहे. या टीम्स ज्या आहेत या कारवाई करतात, आमच्या एन्फोर्समेंट एजन्सीज कारवाई करतात. यांनी आत्तापर्यंत आचारसंहिता लागल्यापासून महाराष्ट्रात सुमारे 600 कोटीपर्यंतची अवैध मालमत्ता जप्त केलेली आहे. आणि ही मालमत्ता मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी वापरलेली आहे काय याचा तपास करणं हा मुख्य भाग असतो. आणि एवढ्या मोठ्या जप्त्या झाल्यानंतर अशा प्रकारे प्रलोभन दाखवण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना आळा बसतो, धाक बसतो आणि यामध्ये जे काही गुन्हेगार आढळतात त्यांच्यावरती आपल्या नियमित पद्धतीने गुन्हा दाखल होऊन कोर्टात केस चालून त्यांच्यावरती शिक्षा दिली जाते. ही जी जप्ती झालेली आहे 600 कोटीच्या आसपासची, याचं पुढे काय होतं? आपल्या माहितीसाठी सांगतो की या ज्या 19 अंमलबजावणी यंत्रणा आहेत, आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये स्टेट GST आहे, एक्साईज आहे, पोलीस आहे, अशा अनेक यंत्रणा आहेत, इन्कम टॅक्स आहे. या प्रत्येक यंत्रणेचं त्यांच्या कायद्याच्या संदर्भातली अवैध मालमत्तेबद्दल पुढे काय करायचं यासाठी कायदेशीर तरतुदी आहे. उदाहरणार्थ रोख रक्कम जप्त झाली आणि ती अवैध असेल, ती रक्कम जर इन्कम टॅक्स या एजन्सीकडे सोपवलेली असेल आणि इन्कम टॅक्स त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत असेल तर ती रक्कम इन्कम टॅक्सच्या ताब्यात राहते. इन्कम टॅक्स ॲक्टनुसार त्या अवैध पैशाचे ज्या काही तरतुदी आहेत त्याप्रमाणे ती झालेली जप्ती जी आहे त्याची पुढची कारवाई म्हणजे कोर्टात चार्जशीट होणं किंवा इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे कॉम्पिटंट ऑथॉरिटीने त्याच्यावरती योग्य ती पेनल्टी देणं, या गोष्टी घडतात. पोलीस ही यंत्रणा असेल तर आपल्याला कल्पना आहे भारतीय न्याय संहितेनुसार किंवा RP ॲक्टनुसार पोलिसांना अधिकार दिलेले आहेत. त्यानुसार या जप्तीच्या रकमेवरती किंवा इतर वस्तू, कारण लिकर असू शकते, काही फ्रीबीज असतात किंवा ड्रग्ज असू शकतात, अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तू असतील तर ती संबंधित एजन्सी त्या एजन्सीच्या कायद्याप्रमाणे त्या जप्त रकमेवरती किंवा जप्त मालमत्तेवरती पुढची कार्यवाही केली जाते. कायदा सुव्यवस्था किंवा निर्भीडपणे मतदान करता यावं यासाठी आपण इतके सारे प्रयत्न करतोय, पण मतदानाची जी टक्केवारी आहे ती तितकीशी समाधानकारक नाही आहे किंवा काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये तर ती अतिशय चिंताजनक आहे. आणि याच्यासाठी निवडणूक आयोगाकडनं वारंवार चिंता व्यक्त केली जाते, विविध उपाययोजना केल्या जातात, जनजागृती केली जाते. तर यंदा आपण काय काय करतोय? आपल्या राज्यघटनेने मतदानाचा अधिकार हा सक्तीचा केलेला नाही, म्हणजे मतदानाची सक्ती नाही आहे, तो स्वेच्छाधिकार आहे. तर हा स्वेच्छाधिकार का ठेवला असेल घटनाकारांनी? घटना ज्यांनी तयार केली त्या सगळ्यांनी याला सक्तीचं स्वरूप का दिलं नाही असा कधी कधी प्रश्न उपस्थित होतो. मी एक अभ्यासक म्हणून जेव्हा याचा विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे घटनाकारांनी जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे आणि या निर्णयामागे एक खूप मोठं लॉजिक आहे, फिलॉसॉफी आहे. ती काय आहे? आपल्याला कल्पना आहे की आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा जगातले अनेक विचारवंत असं म्हणत होते की हा एवढा मोठा देश, अवाढव्य डायव्हर्सिटी इथं एवढी आहे आणि दऱ्या डोंगरात राहणारे आदिवासी आहेत, दलित आहेत, इतर लोक आहेत आणि मग यांना ही लोकशाही चालवता येणार का? गेल्या 75 वर्षात आपल्या देशाने हे सिद्ध करून दाखवलं की आम्ही लोकशाही यशस्वीपणे चालवलेली आहे आणि याचं क्रेडिट सामान्य माणसाला आहे, मतदारांना आहे. त्याचप्रमाणे घटनाकारांनी हा विचार केला की सक्ती करण्याचा हा विषय नाहीये, तर त्यांनी आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकावर
हा एक विश्वास दाखवलेला आहे. पण काही लोक असे निघतात की ज्यांना राज्यघटनेची एवढी जाणीव नाही म्हणू किंवा हे लक्षात आलेलं नाही म्हणू की हा मतदानाचा स्वेच्छाधिकार असल्याचा ते गैर अर्थ घेतात आणि मतदान करत नाहीत. आणि म्हणूनच आपली टक्केवारी ही 100% होत नाही. 100% न होण्याला आणखी एक पण कारण आहे आणि त्या कारणाला सुद्धा पुन्हा आपणच सगळे मतदार म्हणून जबाबदार आहोत. ते म्हणजे मतदार यादीतून नाव वगळण्याची जी कार्यवाही व्हायला पाहिजे, ही कार्यवाही करण्याची जबाबदारी कोणाची? ज्या कुटुंबामध्ये मृत्यू झाला असेल त्या कुटुंबातल्या व्यक्तीने मतदान अधिकाऱ्याला कळवलं पाहिजे की माझ्या या जवळच्या माणसाचा मृत्यू झालेला आहे, त्याचं नाव मतदार यादीतून कमी कर. कुणाची बदली झाली असेल किंवा आपलं गाव सोडून तो दुसऱ्या गावी गेला असेल तर त्याने कळवलं पाहिजे की या इथल्या मतदार यादीतून माझं नाव कमी करा आणि मी तिकडे नोंदवतो. पण हे कळवण्याची तसदी न घेतल्यामुळे अनेक नावं मतदार यादीत तशीच राहिलेली असतात. त्याच्यामुळे सुद्धा मतदानाची टक्केवारी कमी होते. आणि दुसरा भाग म्हणजे मग आपण बोललो तसं की मतदान जे करत नाहीत त्यांच्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते. तर या सर्व लोकांनी खरं म्हणजे असा विचार करायला पाहिजे की ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, आपण पुढे यायला पाहिजे. पण मग याच्यासाठी आवाहन करणं आणि ज्याला आपण सोशल माइंड म्हणतो ते तयार करणं हा एकमेव उपाय आहे. आपल्याला सांगायला हरकत नाही की आपल्या मुंबईमध्ये कुलाबा मतदारसंघात खूप कमी मतदान होतं असा इतिहास आहे. या मतदारसंघामध्ये यावेळेस अगदी मी सुद्धा काही वेळेस गेलो, तिथल्या मतदारांशी बोललो, मतदारांशी संवाद असे कार्यक्रम आम्ही आयोजित केले, त्यांच्याशी बोललो, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. अशा प्रकारे अनेक मतदारसंघात आमचं काम चालू आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद त्याला चांगला आहे. मला असं वाटतं की या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का निश्चितपणे वाढेल. बिलकुल. म्हणजे आता अवघ्या काही तासांमध्ये मतदान सुरू होईल आणि सगळी लोक मतदानाला जातीलच किंवा अधिकाधिक लोकांनी बाहेर पडावं, यासाठी आपण काय आवाहन कराल? अगदी सोपी गोष्ट म्हणजे आपण स्वतः जर मतदार असू तर आपण आवर्जून मतदान हे केलंच पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत, जे मतदार आहेत, त्यांना सुद्धा मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. म्हणजे अरे तू मतदानाला जाणार आहेस का, अशा आपल्या एका वाक्यामुळे कदाचित एक मत वाढू शकतं हो आणि मतदान होऊ शकतं. तर असं आपल्या आजूबाजूच्या लोकांशी आत्तापासूनच सर्वांनी जर संपर्क साधला, आवर्जून विचारलं. आता आपल्याकडे मोबाईल हातात असतो, हो आपल्या जवळच्या लोकांना जरूर विचारा की अरे उद्या मतदान करायचं आहे बरं का. आणि जेव्हा केव्हा मतदान सुरू होईल तेव्हा सुद्धा अरे तू मतदान करून आलास का. आणि काही जर टाळाटाळी दिसली, काही अडचण सांगत असले तर आपण जरूर सल्ला द्यावा की नाही आपल्याला मतदान करायला पाहिजे. राज्यघटनेने दिलेला हा एक अनमोल असा अधिकार आहे आणि आपण सर्वांनी तो बाळगला पाहिजे आणि पारही पाडला पाहिजे. हो. आणि म्हणजे मतदान करून घरी आलं की आपण एक सेल्फी काढून आपल्या स्टेटसला ठेवू शकतो किंवा आपल्या ग्रुपवर फॉरवर्ड पण करू शकतो. म्हणजे बाकीच्यांनाही कळेल मी मतदान केले, तुम्ही मतदानाला जा. अगदी जरूर. हा उत्सव आहे, हा आनंदाचा क्षण आहे. हो. जरूर करावं. अनेक नवमतदार मी पाहिलं फार उत्साहाने त्यांना आपण मतदान करतो याचं सुद्धा अप्रूप असतं. हो. आणि ही योग्यच गोष्ट आहे कारण हा आनंदाचा क्षण आहे. आपण आपले शासक ठरवतोय अगदीच. आणि राज्यघटनेने दिलेला अधिकार वापरतोय, त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदी वातावरणात आपण हा मतदानाचा दिवस साजरा करूयात. आणि तुम्ही म्हणता तसं जरूर आपला सेल्फी काढावा, आपल्या डीपीवर ठेवावा, आपला आनंद इतरांना वाटावा, इतरांना हा आनंद घेण्यासाठी प्रवृत्त करावं. आणि याप्रमाणे सगळे जर वागले तर मला वाटतं आपण राज्यघटनेची अपेक्षा पूर्ण करतो आहोत याचं समाधान आपल्या सर्वांना वाटेल. सर, खूप खूप धन्यवाद. आपण आज आकाशवाणीत आलात आणि आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना निवडणूक प्रक्रिया, मतदानासाठी काय काय आवश्यक कागदपत्र आहेत किंवा मतदारांसाठी काय काय सोयीसुविधा केलेल्या आहेत याची सगळ्यांना इतकी विस्तृत आणि सोप्या शब्दात माहिती दिली. ह्या मुलाखतीनंतर मला तरी हा विश्वास वाटतोय की मतदानाची जी टक्केवारी आहे ती आपल्याकडे नक्कीच वाढणार आहे. सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभागांचे यूट्यूब आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवरही आपल्याला ही मुलाखत कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन अंकिता आपटे.